तर जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाचं यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन स्टार सर्व नवीन एका इंटरेस्टिंग आणि जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. तर फायनल मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण ॲटिट्यूड बॉय स्पेशल व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक नक्की करा. त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण मराठीमधलं स्टेटस व्हिडिओ एडिटिंग आणि रील्स व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो अगदी सोप्या प्रकारे. त्याचबरोबर मित्रांनो, आजचं जे आपण मटेरियल आणि प्रीसेट वापरलेलं आहे त्याची डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे. तिथून जाऊन तुम्ही अगदी सोप्या प्रकारे सर्व मटेरियल आणि प्रीसेट डाउनलोड करून घेऊ शकता. त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनलसुद्धा नक्की जॉईन करा, कारण आपण टेलिग्रामवरती विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि डेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये. तर टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे. तिथून जाऊन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा. तर चला मित्रांनो, थोडासा वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. एकटं सोडणाऱ्यांना फक्त एकच गोष्ट सांगायची, तुमच्यासाठी मी एकटाच बास आहे. कळलं का? तर मित्रांनो, मी अलर्टमोडच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे. तर अशा प्रकारे आपल्याला दोन्ही प्रीसेट बघायला मिळणार आहे. तर आपल्याला सर्वात पहिल्यांदा बिटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारचे बिटमार्क प्रीसेट आहे. तर काय करायचं, यामध्ये आपल्याला फोटोज ॲड करायचे. तर फोटोज ॲड करण्यासाठी खाली प्लसवरती क्लिक करायचे, साईडला मीडियावरती जायचे. तुम्हाला एक मी फाईल दिलेली असेल ॲटिट्यूड व्हिडिओ ऑल मटेरियलची. तर अशा प्रकारची तर इतर रोहित शर्मांचेच काही फोटो असतील तर एक फोटो कोणता ॲड करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे फोटो ॲड केल्याच्या नंतर काय करायचं, समोरच्या बीट पैसे यायचं आहे 1 नंबरच्या, आणि फोटो काय बरोबर ॲडजस्ट झालेला आहे. त्यानंतर 1 नंबरचे बीट पैसे यायचे, या प्लसवरती क्लिक करायचं, साईडला मीडियावरती जायचं आहे. इथं आणखीन एक फोटो ॲड करायचा आहे आणि याची लेंथ लास्टच्या बीटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. तर आता काय करायचं आहे, आता सर्व बीटप्रमाणे फोटोला स्प्लिट मारून घ्यायची आहे. तर मी फोटोला स्प्लिट मारून घेतो. तर आता फोटो स्प्लिट झाल्याच्या नंतर काय करायचे, 1 नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे, फोटोवरती टच करायचे, त्यानंतर खाली मूव अँड ट्रान्सफरवरती जायचे. तर 1 नंबरचे बीटपाशी यायचे. फोटोला काय करायचे, थोडंसं म्हटलं तर थोडं तुम्ही झूम करून घेऊ शकता आणि वरती जाऊन थोडं साईडला घ्यायचं आहे अशा प्रकारे, आणि इथे एक प्लस की द्यायची आहे. नंतर मिडलला यायचं आहे, मिडलपाशी एक की द्यायची आहे सेंटरला, आणि याला या साईडला ओढून घ्यायचं आहे. लास्ट बीटपाशी येऊन घ्यायची, याला सेंटरला ठेवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपला फोटो हलणार आहे बघा मित्रांनो. त्याच्यानंतर काय करायचं आहे, तर एक आपल्याला शॅडो ॲड करायची. शॅडो ॲड करण्यासाठी प्लसवरती क्लिक करायचे, एक रेक्टँगल घ्यायचं आहे, त्याच्यानंतर वर 3 डॉटवरती टच करायचं आहे. याला फिल टू कंपोजिशन एरियावरती टच करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कलर अँड फिलवरती जायचं आहे, साईडला ग्रेडियंटवरती जायचं, ब्लॅकला वरतीच ठेवायचे अशा प्रकारे. नंतर खाली व्हाईट कलरवरती टच करायचं आहे, याला ट्रान्सपरेट करून घ्यायचं आहे. 1 नंबरच्या बीटपाशी येऊन लेंथ वाढून घ्यायची आहे अशा प्रकारे. याला थोडंफार तुम्ही आणखीन ॲडजस्टसुद्धा करून घेऊ शकता बघा अशा प्रकारे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, 0 सेकंदपाशी यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं, साईडला मीडियावरती जायचं आहे. इथे एक तुम्हाला व्हिडिओ दिलेला असेल, हा व्हिडिओ ॲड करायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे, यावरती टच करायचे, ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीवरती जायचं आहे, लाईटवर तुम्हाला स्क्रीन करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे. त्यानंतर मूव अँड ट्रान्सफरवरती जायचं, याला वरती ॲडजस्ट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे, आणि याचा एक्स्ट्राचा बर्ड कट करून घ्यायचा आहे. यावरती टच करायचं आहे, याचा साऊंड म्यूट करून घ्यायचा आहे. त्यानंतर काय करायचं, तर आता आपल्या समोरच्या फोटोला इफेक्ट ॲड करायचे आहे. तर इफेक्ट ॲड करण्यासाठी बॅकला यायचं आहे, शिक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरवरती 1 नंबरचं इफेक्ट कॉपी करायचं आहे, व्हिडिओवरती यायचं आहे. व्हिडिओवरती आल्याच्यानंतर 1 नंबरच्या फोटोला म्हणजे कडच्या 10 सेकंद समोरच्या 1 नंबरच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्याच्या समोरचा फोटो सोडायचा आहे, त्याच्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे, म्हणजे मधला फोटो सोडायचा आहे, त्याच्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचं आहे बघा मित्रांनो. एकाडे एक इफेक्ट फोटो पेस्ट करून द्यायचा आहे, मधला फोटो सोडून त्याच्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर परत बॅकला यायचं आहे आणि 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे, व्हिडिओवरती यायचं आहे. आता व्हिडिओवरती आल्याच्या नंतर जितके काही इथले मधले राहिलेले फोटोज आहेत या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे.
तर अशा प्रकारे दोन्ही फोटोंचा आपल्याला इफेक्ट बघायला मिळणार आहे बघा मित्रांनो. त्याच्यानंतर काय करायचं आहे, एक आपल्याला बॉर्डर ॲड करायची, तर त्यासाठी 0 सेकंदापाशी यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे, एक रेक्टँगल घ्यायचा आहे, त्याच्यानंतर वर 3 डॉटवरती टच करायचं आहे, आणि ट्रस्ट टू कंपोजिशन एरियावरती टच करून घ्यायचं आहे, कलर अँड प्लेवरती जायचं, साईडला नो कलर सिलेक्ट करायचं, बॅकला यायचं, बॉर्डर अँड शॅडोवरती स्ट्रोक इनेबल करायचा आहे, स्ट्रोकचा कलर व्हाईट ठेवायचा आहे, स्ट्रोकची लेंथ 7% ते 8% ठेवून घ्यायची आहे, लास्ट बीटपाशी येऊन याची लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे बघा मित्रांनो. त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला एक ओव्हरली व्हिडिओ दिला असेल तो ओव्हरली व्हिडिओ ॲड करायचा आहे. अशा प्रकारचा ओव्हरली व्हिडिओ बघायला मिळणार आहे. त्यानंतर मूव अँड ट्रान्सफरवरती जायचं आहे, रोटेटवरती 90 डिग्री रोटेट करून घ्यायचं आहे, त्यानंतर 3 डॉटवरती टच करायचं आहे, फिल टू कंपोजिशन एरियावरती टच करून घ्यायचं आहे, साईडला खाली ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीवरती जायचं आहे, लाईटनवरती तुम्हाला स्क्रीन करून घ्यायचं आहे बघा. तर अशा प्रकारे त्यानंतर लास्ट बीटपाशी यायचं आहे, याचा एक्स्ट्राचा पार्ट कट करून टाकायचा आहे, बॅकला यायच्या शेक इफेक्ट प्रिसेटच्या लेअरवरती 2 ग्लोईंगच्या लेअर्स असतील, दोन्ही लेअर्स कॉपी करायच्या आणि व्हिडिओवरती यायचं आहे, इथं येऊन दोन्ही लेअर्स हाफ पेस्ट करून द्यायच्यात. आणि काय करायचं आहे, त्याचे दोन्ही लेअरची लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला व्हिडिओ बनून रेडी होणार आहे. तर व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वरी शेअर ऑप्शनवरती टच करायचं आहे, आणि इथं 1080 पिक्सल सिलेक्ट करायचं आहे आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून द्यायचं आहे. तर व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटूया एका नवीन इंटरेस्टिंग जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मागचे व्हिडिओ बघत राहा. जय शिवराय, जय शंभूराजे.